नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोणतेही वाटण न करता अतिशय झटपट होणारी चविष्ट अशी मोड आलेल्या मुगाची उसळ. या उसळीमध्ये कोणतेही वाटण नसले तरी ही उसळ चवीला अतिशय उत्तम लागते. अगदी मोजक्याच साहित्यात ही उसळ तयार होते. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. उसळ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये फोडणीसाठी लागणारं तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये 7 ते 8 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आता या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये खमंग होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. लसूण तेलामध्ये खमंग परतून घेतला की त्याची खूप चांगली चव त्या उसळीला किंवा भाजीला येते. लसूण चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं की कढीपत्ता आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कोणतीही उसळ करताना कांद्याचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर उसळ चवीला खूप छान लागते. आता या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट असेल तर इथे अर्धा चमचा पेस्ट वापरली तरीही चालेल. आता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा पूर्ण पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. आणि आता हा टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर 5 मिनिटे हा कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवून शिजवल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर मऊ होतो. आता झाकण काढल्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि हा आता कांदा टोमॅटो आपल्याला पळीनेच व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो किती मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे तिखट मसाला वापरलेला आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला या कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये एक मोठी वाटी मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घालायचे आहेत. आता हे मोड आलेले मूग आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी 2 वाट्या गरम पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला ही उसळ एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता उसळीला उकळी आलेली आहे. आता एकदा ही उसळ आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. ही उसळ तुम्हाला जर पातळ हवी असेल तर याच्यातील पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. उसळीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपल्याला या उसळीवरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर ही उसळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता जवळपास 6 ते 7 मिनिटे झालेले आहेत. आता झाकण काढल्यानंतर ही उसळ आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आणि आता या उसळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आता या भाजीमध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही उसळ आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता 2 मिनिटे ही उसळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता आपली ही मुगाची उसळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता या उसळीमध्ये थोडंसं खवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि आता ही उसळ एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे.
आणि आता या उसळीवर झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपली गरमागरम आणि चविष्ट अशी मोड आलेल्या मुगाची उसळ तयार झाली आहे. सकाळी ऑफिसच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एकदा या पद्धतीने झटपट होणारी चविष्ट अशी मोड आलेल्या मुगाची उसळ तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.